नमस्कार, मी मंदार फणसे. अजेंडा महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थात हा कार्यक्रम आपण करतोय कारण राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण होतात आणि या 1 वर्षामध्ये राज्य सरकारची काय उपलब्धी आहे, राज्य सरकार नेमकं कुठल्या दिशेने जात आहे आणि राज्य सरकारला काही प्रश्न आता या 1 वर्षाच्या निमित्तानं जे काही विचारायचे आहेत ते आपण विचारणार आहोत अजेंडा महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राचा अजेंडा जो विकासाचा असला पाहिजे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो. अर्थात आपल्यासोबत ज्येष्ठ नेते असतात राज्यातले. या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे. खडसे साहेब, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात आपल्यासोबत महेश म्हात्रे आहेत, कार्यकारी संपादक आयबीएन लोकमतचे, आणि आयबीएन लोकमतची इतर टीम आहे. न्यूजरूम आहे, न्यूजरूममध्ये राजेंद्र हुंजे आपल्यासोबत आहेत, अद्वैत मेहता सोबत आहेत आणि उत्तर महाराष्ट्रासाठी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आणि पुन्हा एक या कार्यक्रमाच्या सुरुवातीचा एक प्रश्न म्हणून नाताभाऊ तुम्हाला हा प्रश्न आहे की मुळात गेल्या या सगळ्या वर्षभरामध्ये काही का होईना थोडीशी अडखळत सुरुवात झाली सरकारची. सरकार आलं, त्याच्यानंतर 70 दिवसांनी शिवसेनेनी पाठिंबा दिला आणि मग कुठेतरी एक स्टेबिलिटी आली आणि त्या स्टॅबिलिटीच्या नंतर गेल्या वर्षभराच्या ह्या कालावधीमध्ये तुम्हाला नेमकं असं काय वाटतं की, कारण तुमच्याकडे जवळजवळ 8 खाती आहेत, भूकंप पुनर्वसन आहे, अल्पसंख्याक आहे, कृषी आणि फलोत्पादन तर आहेच आहे, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय आणि राज्य उत्पादन शुल्क, हा एवढा मोठा जो कारभार आहे, या कारभारामध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतंय की गेल्या 1 वर्षभरात तुम्ही साधलंय किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं करता आलं? साधारणतः बरोबर 1 वर्षापूर्वी या राज्यामध्ये सत्तांतर होऊन आमची सत्ता आली, जनतेनं आमच्याकडे सत्ता सोपवली. या आधी अनेक प्रश्न या राज्यामध्ये होते. आजही काही प्रश्न तसेच आहेत, काही ते पूर्णपणे सुटले असा दावा करता येणार नाही. पण त्यातलं महत्त्वाचं आव्हान जे होतं ते 2-3 विभागांमध्ये महत्त्वाचं होतं. एक तर राज्याची आर्थिक स्थिती. आर्थिक स्थितीमध्ये राज्यावर फार मोठ्या प्रमाणावर असलेलं कर्ज. दुसरं, सातत्याने या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती जी येत गेली, त्यामुळे कधी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती, कधी अतिपावसामुळे हानी झाली, पूर पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि तिसरं, प्रशासकीय यंत्रणेच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतलेत त्या निर्णयाची नीटपणे अंमलबजावणी न होणं. निर्णय राज्य सरकारने अनेक घेतले असतील, चांगले घेतले असतील, पण वेगवेगळ्या अडचणीमुळे, कायद्यातील त्रुटीमुळे, नियमातील त्रुटीमुळे, ते दोष दुरुस्त न झाल्यामुळे म्हणा का अन्य कारणामुळे, पण जी प्रशासनामध्ये आलेली शिथिलता होती त्याचाही जनमानसाला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. आणि यामध्ये दुरुस्ती करण्याचं एक आव्हान होतं. कृषी क्षेत्रामधली पोकळी भरून काढणं, या प्रशासनामध्ये नीटनेटकेपणे आणणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्रोत वाढवणं. कारण पैसा असल्याशिवाय कोणत्याही योजना पूर्ण होऊ शकत नाही. आणि या दृष्टिकोनातून राज्य सरकारमध्ये जे उत्पन्नाचे स्रोत आहे, जे वेगवेगळे डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला आहेत, त्यावर अधिक लक्ष केंद्रित करणं. पण राज्य हे कल्याणकारी राज्य आहे, त्यामुळे ज्यावेळेस उत्पन्न वाढवत असतो, टॅक्स बसवत असतो, त्याचबरोबरीला या राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, शेतमजूर असेल, यालाही दिलासा देणाऱ्या योजना जाहीर कराव्या लागतात. आणि त्या दृष्टिकोनातनं एक कसरत या वर्षभरामध्ये आम्हाला करत असताना अनेक धोरणात्मक निर्णय घ्यावे लागले. त्यातले काही निर्णय कटू आहे, परंतु ते स्वीकारावे लागले. आणि या दृष्टिकोनातनं आज वर्षभरामध्ये मला वाटतं की ही वाट सुकर करण्यासाठीच आम्हाला 1 वर्ष गेलं. आणि त्या माध्यमातून मग पुढच्याचे जे रिझल्ट्स येतील, ह्याचे ज्या संदर्भातलं यश अपयश असेल, ह्याचे निष्कर्ष आम्हाला पुढच्या कालखंडामध्येच अधिक मजबूतीनं मांडता येतील. पण तो वर्षभरामध्ये या स्थितीमध्ये आणण्यासाठी आम्हाला 1 वर्ष लागलं. नाताभाऊ, तुम्ही आता जो शब्द वापरला तो शब्द घेऊनच मी पुढे जातो की तुम्ही म्हणाला की कसरत करावी लागली वर्षभर. कारण 3,30,000 कोटी कर्ज, इतकं मोठ्या प्रमाणात कर्ज राज्यावर होतं आणि त्या कर्जावरचं व्याज भरणे हेच दरवर्षी राज्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे जी खाती आहेत, महसूल विभाग आहे, उत्पादन शुल्क विभाग आहे, या सगळ्याचा समन्वय साधून एक चांगला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणं हे आव्हान तुमच्यासमोर आहे असं तुम्ही म्हणालात. परंतु सध्याची म्हणजे उत्पादन शुल्क विभागाकडे जी ताकद आहे ती ताकद यासाठी वापरली जात नाही असं दिसतं. कारण आता देशी दारू असेल, काळे कोल्हे कलानी यांच्या ताब्यामध्ये तिचं सगळं उत्पादन आहे आणि विदेशी मद्य असेल ते काही 2-3 कंपन्यांच्या ताब्यामध्ये त्याचं सगळं उत्पादन आहे. तर ही जी मोनोपोली आहे, ही मोनोपोली
तोडण्यासाठी, ही लिकर लॉबी तोडण्यासाठी काही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे हजारो कोटी रुपयाचा महसूल राज्य सरकारचा बुडलेला आहे. तर त्याच्यामध्ये पारदर्शक कारभार आणण्यासाठी काही तुम्ही करणार आहात का? कारण ते समोर दिसतंय की त्या माध्यमातून उत्पादन वाढवलं जाऊ शकतं, राज्याला चांगला महसूल मिळू शकतो, परंतु त्या लिकर लॉबीचा दबाव इतका प्रचंड आहे की शासनाला, कुठल्याच शासनाला काम करता येत नाही. तुमचं शासन सुद्धा त्याला अपवाद ठरेल का? नाही, निश्चित अपवाद ठरेल नाही, अपवाद आहे. मला आठवतं की युती सरकारच्या कालखंडामध्ये अर्थमंत्री असताना मी एक्साईजच्या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय होता की एक्साईज आपल्या दारूच्या संदर्भामध्ये त्याच्या किमतीवर आधारित MRP लावणे, मॅक्सिमम रिटेल प्राइस छापणे. बरोबर. त्या कालखंडामध्ये 1 लिटर दारूवर आम्ही 50 रुपये 500 रुपये असा टॅक्स घ्यायचो. मग ती 1 लिटर दारू 500 रुपयाची असली तरी 500 रुपये टॅक्स असायचा आणि 5,000 रुपये किमतीची असली तरी 500 रुपये टॅक्स लागायचा. आपण त्याच्यामध्ये बदल केला आणि जेवढ्या तुमच्या किमती आहेत त्या किमतीच्या आधारावर, लिटरच्या आधारावर नाही तर किमतीच्या आधारावर टॅक्स लावायला. त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्यावर सरकारवर दबाव आला, पण आम्ही तो निर्णय घेतला. अगदी याही वेळेस अशा स्वरूपाचे निर्णय घेत असताना काही निर्णय आम्ही घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. त्यामधला महत्त्वाचा निर्णय जसा MRPचा निर्णय आहे, त्याबरोबरीला मागच्या कालखंडामध्ये एक दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये 100च्या वर बळी गेलेत. बरोबर. म्हणजे बळींची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाण्याचं मला वाटतं अलीकडच्या कालखंडातलं पहिलंच उदाहरण आहे. आणि हे बनावट दारू कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आता ही कशी कमी होईल म्हणून नव्याने एक यंत्रणा आता कार्यान्वित झालेली आहे, जी त्याच्यावर होलोग्रामची यंत्रणा. म्हणजे एक दारूच्या बाटलीवर होलोग्राम सारखं एक सील बंद करायचं आणि ते सील कुणालाही ओळखता येईल की दारू बनावट आहे की नाही म्हणून एक छोटीशी पट्टी किंवा मोबाईलद्वारे त्याच्यावर ठेवून, जर बनावट दारू असेल तर रेड लाईट आपोआपच दाखवेल आणि नसेल तर हिरवा लाईट दाखवेल. अशा स्वरूपाची एक सुलभ यंत्रणा बसवण्याचा राज्य सरकारने आता विचार करताय आणि त्या संदर्भातली प्रक्रिया पण आम्ही सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की अशा स्वरूपाची एक मजबूत यंत्रणा आली तर बनावट दारूच्या संदर्भामध्ये जी विक्री होती ती जवळपास 100% थांबवण्यामध्ये आम्हाला यश येईल. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की राज्यामध्ये दारू उत्पादन करायचं आणि दारूला मुक्तपणे परवाने द्यायचे का नाही द्यायचे याच्याविषयी मोठा विवाद आहे. एका बाजूला उत्पन्न वाढवण्यासाठी दारूसारखा पर्याय जो आमच्या समोर आहे तो बंद करायलाही सरकारला अवघड आहे आणि त्याच्यावरून अधिक मोठ्या प्रमाणावर लायसन्स द्यायची की नाही द्याविषयी विवाद आहे. पण एक विचार असाही याच्यामध्ये आहे की ज्यावेळेस दारू, बनावट दारूकडे किंवा देशी दारूकडे किंवा हातभट्टीकडे का वळतात, कारण अशा ठिकाणी ही दारू त्यांना इतर दारूपेक्षा स्वस्त पडते म्हणून त्या ठिकाणी वळतात. तर अशा ठिकाणी दारूच्या किमती, जर तुम्हाला निर्णयच घेतलेला असेल दारू विक्रीचा, तर त्या दारूच्या किमतीमध्ये काही स्थिरता आणणं, अधिक खपलं तर अधिक उत्पन्न मिळेल. आता दारूच्या संदर्भात कोणी म्हणेल तुमची धारणा ही आहे का की अधिक दारू विकली गेली पाहिजे, परंतु जे आहे ते सत्यस्थिती आहे. मग त्यातले काही मार्ग काढणे, या राज्यामधले जे दारूचे कारखाने आहेत या कारखान्यांवर नियंत्रण आणणे. नियंत्रण म्हणजे याच्यामधून तुम्ही सांगितलं बरोबर आहे की याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लॉबिंग होतं आणि काही विशिष्ट व्यक्तींच्या हाताखाली किंवा कंपनींच्या दारूचे मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत. लहान कारखाने या ठिकाणी जगू देत नाही, अशी स्थिती याच्यामध्ये आहे. पण त्याच्यावरही नियंत्रण आता आम्ही कायद्याद्वारे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि केंद्र सरकारकडूनही तशी अनुमती आम्ही मागवलेली आहे. दुसरं, निवड दारू हा विषयच एक्साईजमध्ये येत नाही, तर त्यासाठी मग इथेनॉलचा असेल, स्पिरिटचा असेल, इंडस्ट्रीयल इथेनॉल किंवा इंडस्ट्रीयल स्पिरिट असेल, ह्याचे फार मोठ्या प्रमाणावर अलीकडे मागणी व्हायला लागली. केंद्र सरकारने इथेनॉलच्या संदर्भामध्ये आता यावर्षी कंपल्सरी 10% ब्लेंडिंग करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकारला 43 कोटी इथेनॉल देण्याचा आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही दिलंच पाहिजे अशा स्वरूपाचं असल्यामुळे इथेनॉलचे भावही त्यांनी वाढवून दिले. 48 रुपये प्रति लिटर इथेनॉलचा भाव आज केला. इथेनॉलवरचा एक्साईज त्यांनी सूट केला. त्यामुळे दारूच्या बरोबरीला इथेनॉलचं उत्पादन त्यामधनं वाढेल आणि मग आम्हाला अन्य टॅक्सेशन आपोआप त्यातनं मिळतील. आणि या आत्ताची जी परिस्थिती पाहिली मी, तर मागच्या वर्षी या क्षणाला आम्हाला दारूच्या मधून मिळालेलं उत्पन्न हे जवळपास 4,000 कोटीचं होतं आणि यावर्षी त्याच्यामध्ये 1,000 कोटीच्या 700 कोटीची वाढ झालेली दिसते. आणि यावर्षी
एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून किमान 1000 ते 1200 कोटी रुपये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ होईल अशी माझी अपेक्षा आहे. नक्की. नाथाभाऊ, तुम्हाला आणखीन उत्तर महाराष्ट्रातनं प्रश्न आहे. नाशिकला प्रशांत बाग आहेत. प्रशांत, काय प्रश्न आहे? भाऊ, दोन प्रश्न आहे. एक म्हणजे की आजकाल पाणीवरनं सगळीकडे राजकारण पेटलंय की काय? शेतकरी हवालदिल झालाय, फळबागा उद्ध्वस्त झाल्या म्हणून 3 साखर कारखाने जे आहेत ते हायकोर्टात सुद्धा गेलेत आणि शिवसेनेनं आपल्याच राज्यातल्या सहकारी पक्षानं पाणी एक थेंब सुद्धा सोडू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते यांनी आज प्रतिक्रिया दिली की मेंढेकरी समितीचा अहवाल तुम्ही स्वीकारलाही नाही आणि त्याच्या शिफारशी कस काय लागू केल्या हाही त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. हा एक प्रश्न की शेतकऱ्यांकडे तुम्ही कसे पाहणार आहात, फळबागा वाचवण्यासाठी काय निर्णय घेणार आहात, कारण तुम्ही कृषी मंत्रीच आहात. दुसरा प्रश्न असा आहे की आपण पालकमंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आत्ताच एक PI अशोक सादरे यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्येवरनं एक नवीन वादळ झालंय. आपच्या एका नेत्यांनी जो एक संशयित आहे सागर चौधरी याचे आपल्यावर असलेले फोटो सुद्धा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झालेले आहेत. आपण पालकमंत्री आहात, चौकशी निष्पक्ष होणार का? भाऊ, हे 2 प्रश्न वेगवेगळे आहेत. दोन्ही प्रश्नाचं मी उत्तर नीट देणार आहे. पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे की पाण्याच्या संदर्भामध्ये आत्ता जो विवाद चालू आहे तो आहे की उत्तर महाराष्ट्रातलं म्हणजे नगर नाशिककडचं पाणी हे मराठवाड्याला न देणं किंवा देणं. आता या संदर्भामध्ये आज राज्य मंत्रिमंडळामध्येही या संदर्भातली आम्ही चर्चा केली. शेवटी आमच्यासमोर नाशिक नगर जिल्ह्यातले नागरिक किंवा मराठवाड्यातले नागरिक हा विषय नाही, तर या राज्यामधला नागरिक आहे आणि या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, राज्य सरकारची भूमिका आहे. आणि याच ठिकाणी आज आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला की जे न्यायालयाचे आदेश आहेत, उच्च न्यायालयाने जे पाणी वाटपाच्या संदर्भातलं सूत्र आमच्याकडे दिलेलं आहे त्या सूत्राच्या अनुषंगाने वाटप झालेलं आहे. तो न्यायालयाने ठरवलेलं सूत्र आहे आणि त्यामध्ये जसं जसं पाणीसाठा असेल, जितका पाणीसाठा असेल त्या तुलनेमध्ये खाली जायकवाडीला पाणी दिलं पाहिजे, धरणं आहे. आज मराठवाड्यातली परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तिथं प्यायला पाणी नाही आहे अशी स्थिती आहे, जनावरांना पाणी नाही आहे, माणसाला पाणी नाही. अशा अवस्थेत राज्य सरकारला विचार करावा लागेल की माणसांना पाणी प्यायला द्यायचं का उसाला पाणी द्यायचं आहे. या ठिकाणी हा विचार करावाच लागणार आहे. फळबागांच्यासाठी एक विशेष कार्यक्रम करत असताना फळबागा जगवल्या पाहिजेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. परंतु दुर्दैवाने जर फळबागाचं नुकसान झालं, नैसर्गिक आपत्तीमुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल, तर फळबागांचा विमा आम्ही मागच्या वर्षीपासूनच मोठ्या प्रमाणावर उघडायला सुरुवात केलेली आहे आणि त्या विम्याचं संरक्षण पूर्णपणे फळबागांना आम्ही देतो आहोत. पुढच्या कालखंडामध्ये 1,00,000 हेक्टर जमीन फळबागाखाली आली पाहिजे असा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्य सरकारने घोषित केलेला आहे आणि या 1,00,000 हेक्टर जमिनीमध्ये फळबाग लागवण्यासाठी 100% अनुदान लागवडीसाठी, म्हणजे त्यासाठी खड्डे खोदणं, रोपं तयार करणं, पाण्याची व्यवस्था करणं अशासाठीच्या व्यवस्थांसाठी आणि ठिबक सिंचनामध्ये अनुदान देणं, कंपाऊंडसाठी काही अनुदान देणं, फवारणीसाठी काही अनुदान देणं आणि मनरेगाच्या माध्यमातून पूर्णपणे त्याला पैसा उपलब्ध करून देणं असा हे निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे फळबागांना एका बाजूला संरक्षण देणं, त्याच्या विक्रीची व्यवस्था करणं, त्याच्या प्रोसेसिंगची व्यवस्था करणं यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत आहे. शेती म्हणून अनेक विषय फळबागांच्या संदर्भात घेत असताना केळी या फळाला मान्यता देणं, पूर्वी डाळिंब असेल, केळी असेल, अन्य असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालं त्याला फार कमी पैसा मिळत होता. हेक्टरी 10,000 रुपये अनुदान मिळत होतं, आपलं मदत मिळत होती सानुग्रह. त्या संदर्भामध्ये वाढ करून आम्ही ते हेक्टरी 10,000वरून 25,000पर्यंत आणली. काही ठिकाणी द्राक्ष बागायतदारांना आम्ही या संदर्भात आणखी 35,000पर्यंत वाढ देण्याचाही निर्णय गारपीट वगैरे वगैरे अशा ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बरोबरीला फळपीक विमा योजना, त्याबरोबरीला शेतकऱ्याचाही विमा, यासाठी अपघात विमा हा यावर्षी आम्ही घेतलेला आहे. शेतकऱ्याचा जर अपघात झाला, दुर्दैवाने तो मरण पावला कोणत्याही कारणाने, सर्पदंश असो, विहिरीत पडून असो, बैलाने मारून असेल, तर जो शेतकरी या राज्यामध्ये असे 1,37,000 शेतकरी खातेदारांचा विमा सरकारने उतरवला आणि या 1 नोव्हेंबरपासून अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला 2,00,000 रुपये त्या माध्यमातून विमा कंपनी मदत करेल आणि या विमा कंपनीकडचा सर्व हप्ता जो आहे तो शासनाच्या तिजोरीतनं आम्ही भरणार आहोत. जो विषय तुम्ही दुसरा सादरेच्या ह्याच्यात काढला आणि सागर चौधरीचा काढला, सागर चौधरी हा रेती व्यावसायिक आहे आणि तो जळगाव जिल्ह्यातला आहे. असं मी कधी म्हटलंच नाही, मी कुणाला ओळखत नाही. मी या महाराष्ट्रामधल्या हजारो कार्यकर्त्यांना ओळखतो. आत्ता या रेती व्यवसायाचा फोटो वाढदिवसाच्या दिवशी आला आणि तो फोटो टाकला, म्हणजे याच्यामध्ये काय मोठं आहे? फोटो टाकला, माझ्याबरोबर हजारो लोकांचे फोटो येत राहतात, तसा एखादा फोटो असेल. परिस्थिती अशी आहे की सादरेच्या संदर्भामध्ये
मला पत्र विचारलं की सादरेची तुमची कधी भेट झाली का? मी सांगितलं 1 वर्ष झाले माझी त्याची भेट झाली नाही. त्याच्या बायको मुलांची माझी 1.5 वर्षापूर्वी भेट झाली होती, कारण त्याची बायको माझ्याकडे तक्रार करायला आली होती एका विषयाच्या संदर्भामध्ये आणि मी DSPकडे पाठवून ते कौटुंबिक तक्रार सोडवली होती. आता सादरे नावाच्या व्यक्तिमत्वाचा कसा विकास झाला ह्याची स्टोरी प्रशांतजी तुम्हालाही माहीत आहे. कोर्टाच्या न्यायालयानुसार त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. आजपर्यंत सर्व्हिसमध्ये येत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर एकंदरीत 11 ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी आतापर्यंत कधी खंडणीचे गुन्हे PSIवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर 3 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा केला, त्याची तक्रार आहे. छोटा शकील जळगाव शहरात आला अशी खोटी अफवा पसरवून घबराट पसरवल्याचा गुन्हा सादरेवर दाखल आहे. अंडरवर्षी संबंध असल्याबाबत खोटी अफवा त्याचाही गुन्हा दाखल आहे. असे वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध असलेलं ते व्यक्तिमत्व होतं आणि ते रेकॉर्डला आहे. त्यामुळे मला त्याशी म्हणणं नाही आहे. परंतु नाथाभाऊचं नाव कुठेही जोडल्यामुळे एका बातमीला फार महत्त्व येतं हे अलीकडे माझ्या लक्षात आल्यामुळे फारशी त्याची मी नोंदही घेत नाही. कोण कुठले माणसं असतात, कोण कुठले करत राहतात, हा काही नाथाभाऊचा काही प्रत्यक्ष संबंध आहे? काही मी त्या सादरेला मारा किंवा मरा असं म्हटलेलं आहे? काय माझा त्याशी काही व्यक्तिगत संबंध आहे? एक वाळूचा व्यावसायिक असला म्हणजे वाळू तस्कर आहे असं म्हणायचं. तस्करांसाठी तुम्ही कायदेच केले, मोठ्या प्रमाणावर मोका लावा बिका लावा हा मी केलेला कायदा आहे. त्यामुळे हे कुठेतरी बाजराईने संबंध जोडायचा आणि नाथाभाऊच्या नावाचा वापर करून आपलं नाव मोठं करायचं. जे उजेडात नसतात, जे तडीपार गुंड असतात ते माझ्याविषयी पत्रकार परिषद घेतात. त्यामुळे घ्यावं त्यांनी, मला त्याची काही नोंद घेण्याचे आपला कुठे संबंध नाही. आणि असला तुम्हाला वाटत असेल त्या पुराव्यासाठी आणलं पाहिजे. मी वारंवार नेहमीच आवाहन करत आलो, ज्याच्या वेळेस आक्षेप केले मी म्हटलं की मान्य करेल, पुराव्या निश्चित समोर या. तथ्य असलं तर कोणीही असला व्यक्ती कायद्यापुढे तो मोठा नाही आहे. परंतु या गोष्टीमध्ये काहीही संबंध नसताना हे कोणी फोटो टाकायला काय वाढदिवसाचे हजारोंना लाईन असते माझ्या घरासमोर, त्यात कोण असतं मला काय माहिती असतं. नाथाभाऊ, प्रशांतच्या पहिल्या प्रश्ना संदर्भात तुम्ही बोलत होता तेव्हा तुम्ही म्हणाल की केळ्याच्या आणि संत्र्याच्या एकूण उत्पादनाच्या संदर्भात बोलत होतात. मला त्याच विषयी प्रश्न विचारायचा वाटतो की आपल्याकडे आपल्या देशात जेवढं फलोत्पादन होतं त्यातल्या 33% अधिक फळं ही प्रोसेसमध्ये म्हणजे बाजारात जाण्याच्या आधीच नष्ट होताना दिसतात. तर आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी वेगवेगळ्या प्रकारचं फलोत्पादन होतं, परंतु त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी जे उद्योग उभारले पाहिजेत आणि शेतकऱ्याला एक वेगळ्या पद्धतीने आधार दिला पाहिजे ते होतच नाही. चर्चा खूप होते, घोषणा होतात, परंतु प्रत्यक्षात त्याला बाजाराची उत्तम जोड देणं त्याच्या शेती उत्पादनाला ते आपल्याकडे होतानाच दिसत नाही का? हे तुमच्या राज्यात तरी आता होईल का? म्हणजे नाही, 1 वर्षापासून केंद्र सरकारने या संदर्भामध्ये खरं प्रोसेसिंगच्या संदर्भामध्ये एक ज्याला म्हणतो की प्राधान्यानं पावलं उचललेत आणि त्यासाठी एकतर 3 टप्प्यामध्ये घेतलं. फळांचं उत्तम दर्जाचं उत्पादन झालं पाहिजे, त्यासाठी कीड विरहित अशा स्वरूपाचं असलं पाहिजे, रासायनिक खतांचा कमीत कमी वापर असला पाहिजे आणि एक्सपोर्ट करत असताना ते टिकाऊ असले पाहिजे. या दृष्टिकोनातनं रोपं जे आहेत ते रोपच असे निर्माण करायचे जे कमीत कमी किडीचे असतील. म्हणून आपण इंडो इस्रायलच्या माध्यमातून इस्रायल सरकारच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने 5 ठिकाणी असे प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर केले. बारामतीला भाजीपाल्याच्या संदर्भामध्ये केला, औरंगाबादला आम्ही केशर आंब्याच्या संदर्भामध्ये एक मँगो रिसर्च सेंटर इस्रायलच्या मदतीने केलं आहे, जळगावला केळीच्या संदर्भामधलं एक केलेलं आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एक वरुडजवळ त्या ठिकाणी संत्रा उत्पादन आपलं संत्रा संशोधन केंद्र हे त्या ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण केलेले आहे. आता ह्यामधून प्रोसेसिंग युनिटला मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली पाहिजे. आता त्यासाठी जे प्रक्रिया करत असताना मुळामध्ये आपल्याकडे प्रोसेसिंग करत असताना आंब्याचा आपण ज्यावेळेस आंब्याचा रस काढतो तर तो रस काढायचा पारंपरिक पद्धतीने आपण करत असताना तो काही दिवसानंतर त्या रसाची चव बदलते आणि म्हणून यासाठी आंब्याच्या माध्यमातून अशाच प्रोसेसिंग युनिटला काही प्राधान्य देण्यासाठी आता आपण सबसिडी द्यायला सुरुवात केली. काजूवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी आता नवीन धोरण आम्ही या राज्यामध्ये आणतो. फळबागांच्या म्हणजे जे फळ आहेत मग काजू, द्राक्ष, जांभळं आहेत, केळी आहेत, ह्याच्यापासून वाईन निर्माण करण्याच्या वाईनच्या संदर्भामध्ये याला अतिरिक्त हे दिल्याशिवाय होणार नाही. म्हणून वाईन निर्मितीच्यासाठी आपण यांना फळ पिकांवर परवानगी देणं किंवा त्यापासून इथेनॉलची निर्मिती करणं म्हणजे याच्यामध्ये असे पूरक अशा स्वरूपाचे जोड हे केल्याशिवाय त्याची किंमत वाढणार नाही. आणि जे मोठे आहेत याच्या संदर्भामध्ये काही
इस्रायल किंवा मी परवा दिवशी अगदी जर्मनीला गेलो होतो, ते एक 3-4 लोकांशी चर्चा करत असताना त्यांनी या देशामध्ये यायची इच्छा व्यक्त केली, ती प्रक्रिया उद्योगामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातूनही केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. शेवटी ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत फळांच्या प्रक्रियेवर चांगली नीट आम्ही लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत उत्पादन वाढलं तरी त्याला भाव मिळत नाही. पण मला पण आनंद आहे भाऊ की एक आता- मला प्रश्न विचारायचा वाटतो की आपल्याकडे फळांवर किंवा धान्यावर प्रक्रिया म्हणजे वाईनच असं काय येतं? याच्या आधी सुद्धा धान्यापासून वाईनच करावी असं म्हणतात. आता आपण फळापासून अरे इतके अनंत प्रकार, तुम्ही आता विदेशामध्ये सातत्याने जाता, युरोपमध्ये जाता, इतके अनंत प्रकार फळांपासून बनतात. पण वाईन हा काय एकमेव थोडीच आहे त्याच्यामध्ये? एकमेव सगळे नाही. दारूकडे का जातात सगळे? नाही नाही, निश्चित दारू नाहीच. दारू हा विषयच त्याच्यामध्ये नाही. आणि या संदर्भामध्ये वाईन म्हणजे दारू, आता ह्याची व्याख्या आपल्याला शोधावी लागणार आहे. प्रश्न असा आहे की निव्वळ वाईन हेच त्याचं कारण नाही, परंतु आता काजू आहे तर त्याच्यामधनं निघणारा जो रस आहे काजूच्या संदर्भामध्ये तो इतका कमी असतो की त्याच्यापासून तुम्हाला दारू निर्माण करायचे म्हटले तरी दारू निर्माण होत नाही. त्याच्यामधलं दारू तुम्हाला काढता येणार नाही. जसे आपण द्राक्षापासनं वाईन तयार वाईन करतो बनवतात तसे. किंवा ऊसाच्या रसामळीपासून आपण मोठ्या प्रमाणात दारू तयार करतो, जे देशी दारू आपण देशी म्हणतो दारू ती याच्यापासून होणारच नाही. ती परवडणार नाही. जांभळापासून म्हणा, केळीपासून म्हणा, त्याचं इतकं अल्प उत्पादन राहणार. आणि हा वाईन हा एकमेव पर्याय नाही आहे. मी मगाशीच सांगितलं की इथेनॉलही आहे, फळांचा ज्यूस काढणंही आहे, प्रोसेसिंग युनिट करणंही आहे, त्याला ड्राय करून त्या ठिकाणी हे करणं आहे, केळीवरचं वेफर्स तयार करणं आहे. तुम्ही जे म्हणताय ही सगळी प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा जो कृषी मालाच्या संदर्भामध्ये आहे तो म्हणजे कोल्ड स्टोरेजचा आहे. आपल्याकडे पुरेशी कोल्ड स्टोरेजेस नाही आहेत आणि पुरेसं त्यासाठीचं जे एक्सपोर्टसाठीची जी साधनं असायला पाहिजे ती सुद्धा नाही आहेत. फुलं आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे त्या पद्धतीची सुविधा अजून दिल्या गेलेल्या नाही आहेत. आणि दुसरा म्हणजे महत्त्वाचा म्हणजे जरी तो पणनचा प्रश्न असला तरी तुम्हाला एक ज्येष्ठ मंत्री म्हणून विचारावं असं वाटतो की कृषी माल जो आहे तो आपल्या इथे ज्यावेळेला शहरापर्यंत येईपर्यंत अशा प्रकारची कुठली शेतकरी बाजार किंवा अशी कुठलीही यंत्रणा आपल्या शहरांमध्ये नाही आहे ज्यामुळे खरं तर शेतकऱ्याला जो भाव मिळाला पाहिजे. थेट पणनची योजना काँग्रेसच्या काळात आली होती, तिचाही सगळा बोजवारा उडालेला दिसतोय. आता काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, आत्ता या संदर्भामध्ये केंद्र सरकारने एक नवीन धोरण जाहीर केलं आणि त्या माध्यमातून आता ग्रीन हाऊसेस असतील, त्याच्यात कूलिंग प्लॅन्ट आहे, चिलिंग प्लॅन्ट आहे आणि त्याच्या बरोबरीला वाहनाच्या व्यवस्था म्हणजे ज्या ट्रेन्स वगैरे आहेत, लांबवर वाहन करत असतात, वातानुकूलित गुड्स ट्रेन्स अशा संदर्भातल्या व्यवस्थांना आता प्राधान्य दिलं. आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी ग्रीन हाऊसेस वगैरेसाठीचा कोटा जो आहे सबसिडीचा तो त्यांनी वाढवून दिलेला आहे. आणि या ठिकाणी फ्लॉरिकल्चरमध्ये म्हणजे फुलांच्या शेतीमध्ये, अलीकडे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळलेला आहे. मला आनंद आहे की त्या क्षेत्रामधली परंपरागत शेती सोडून आता फुल शेतीकडे किंवा अशा चिलिंग प्लॅन्टमधल्या ढोबळी मिरची असेल वगैरे याच्याकडे शेतकरी वळला. अगदी मी पाहिलं पुण्याकडच्या भागामध्ये, कारण तिथलं वातावरण चांगलं आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये थोडं थंड वातावरण आहे, नाशिकपर्यंत. त्याच्या पुढे उष्ण वातावरण असल्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी येतात. पण यामधून काकडी असेल, त्यामधले भाजीपाला असेल, हा उत्तम दर्जाचा भाजीपाला आता परदेशामध्ये जायला लागलेला आहे. अगदीच जळगावमधल्या एरंडोल तालुक्यामधली भेंडीसुद्धा आता अरेबियन कंट्रीपर्यंत आम्ही न्यायला लागलेला आहे आणि शेतकरी आता त्याच्याकडे वळायला लागला आहे. फुलाचं उत्पादन मी पाहिलं तर फुलाच्या ह्याच्यामध्ये हेक्टरी म्हणजे 1-2.5 एकरापर्यंतचं उत्पन्न जर पाहिलं 35-40 लाख रुपयापर्यंत काही शेतकरी घ्यायला लागलेले आहे. आणि त्यासाठी सरकारने त्याला आता पुढाकार घ्यायचा. म्हणजे केंद्र सरकारनेच आम्हाला सांगितलेलं आहे की आता तुम्ही एक्सपोर्ट ओरिएंटेड ॲग्री प्रॉडक्ट ह्याच्याकडे तुम्ही वळा आणि पुढच्या कालखंडामध्ये येत्या 4 वर्षामध्ये मला अपेक्षा आहे की याच्यामध्ये निश्चित वाढ झालेली असेल. नक्की. आपण पुण्याला जाऊया. पुण्याला अद्वैत मेहता आपल्यासोबत आहे. अद्वैत, काय प्रश्न आहे? खडसे सर, प्रश्न असा आहे की दुष्काळ आता आपण जाहीर केला, परंतु त्याच्या आधीच तुम्ही स्वतःच दुष्काळाचं सावट बघून एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती की वेळप्रसंगी ऊस गाळपावरती किंवा साखर कारखानदारीवरती आम्ही निर्बंध आणू पाण्याच्या बाबतीमध्ये. तेव्हा आक्षेप असा घेतला गेला की फक्त ऊस किंवा साखरच का, बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय जो आहे तो प्रचंड फोपावतोय, प्रचंड पाण्याचा उपसा होतो, त्याच्यावरती तुम्ही निर्बंधाची घोषणा का नाही केली? किंवा दारूसारखा उद्योग असेल पाण्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे मुद्दा असा आहे की जर तुम्ही खरोखर वेळ पडली तर ऊस गाळपावरती जर निर्बंध घालणार असाल तर हा सगळा ऊस खरेदी करून तुम्ही नुकसानी भरपाई देणार आहात का शेतकऱ्याला? आणि त्याचबरोबर बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय किंवा दारूचा व्यवसाय जे प्रचंड प्रमाणात पाणी उपसा करतात त्यांच्यावरती सुद्धा निर्बंध घालण्याची हिंमत तुम्ही दाखवणार आहात का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न
जूनच्या आसपास जेव्हा हे सगळे अंदाज आले की यावेळेस पाऊस कमी आहे, मान्सून कमी आहे, स्कायमेट असेल, वेधशाळा असेल, कृषी हवामान विभाग असेल, तेव्हा जे तुम्ही नियोजन करता पिकांच्या लागवडीचं, तेव्हा डाळींच्या बाबतीमध्ये नियोजन का फसलं? आज जेव्हा आपण बघतोय की तूर डाळ असेल, उडीद डाळ असेल किंवा ही मूग डाळ असेल 200-250 पर्यंत गेलेली आहे, आणि आता आपण साठेबाजारावरती कारवाई करतोय, आयात करतोय, तर हे जे नियोजन आहे डाळींच्या बाबतीमधलं, किती डाळ आपल्याला महाराष्ट्राला पाहिजे, किती आपण उत्पादन करू शकतो, किती आयात करू शकतो, याचं नियोजन जेव्हा पाऊस कमी आहे, मान्सून कमी आहे, तेव्हाच का झालं नाही? कारण आता अशी माहिती मिळते की महाराष्ट्राने आपली जेवढी मागणी आहे ती पण नोंदवलेली नाहीये आणि त्याचा फटका आता आपल्याला बसतोय. त्यामुळे हे जे 2 प्रश्न आहेत त्याची उत्तर आपण द्या. नाही, एक आहे की ऊसाच्या संदर्भामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये निर्बंध घालणं हा आजचा विषय नाही. आमचं पाणी वाटपावर कुठेतरी नियंत्रण आणावं लागणार आहे. या राज्यामधली स्थितीच अशी आहे की पाण्याचे रिसोर्सेस कमी आणि वापर जास्त वाढत चाललेला आहे. ज्या ऊस कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते, पाण्याचा मुक्त वापर ज्या ठिकाणी होतो अशा ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर करणं, स्प्रिंकलरचा वापर करणं आणि पाणी कमीत कमी वापरून उत्पादन काढणं, यासाठी आम्ही आदेश निर्गमित केलेले आहे. या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही कंपल्शन करणार आहोत ऊस उत्पादकांना की तुम्ही ठिबक वापरलं तरच तुम्हाला गाळपाची परवानगी मिळेल, अन्यथा मिळणार नाही. त्याला काही कालावधी जाईल. पण एक विसंगती आमच्या लक्षात येत होती की त्या ऊस कारखान्यामध्ये गाळपासाठी ऊस चाललेला आहे आणि त्याच ठिकाणी खेड्यामध्ये त्या ऊस कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 50-100 टँकर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही लावतो आहोत. ही विसंगती दूर करण्यात कुठेतरी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. ऊस तुमचा शेतकऱ्यांचा नुकसान होऊ नये म्हणून मी घोषणा केली होती की ऊस जो आहे तो शासन खरेदी करेल आणि तो आम्ही जनावरांच्या चाऱ्यासाठी त्या ठिकाणी देऊ. ऊसाच्या भावाचा किंवा असा प्रश्न नाही, ऊसाची हमी आम्ही घेतली होती. सुदैवाने पाऊस पडल्यामुळे काही प्रमाणामध्ये आम्हाला दिलासा मिळाला. परंतु एका बाजूला कारखाने जोरात सुरू आहे, दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी टँकर सुरू आहे. ही कुठेतरी विसंगती भावी कालखंडात दूर झाली पाहिजे. म्हणून सूक्ष्म सिंचनाचा वापर करणं किंवा पाण्याचा काटकसरीने वापर करणं याच्यावर निर्बंध आणलेच पाहिजे. आता या संदर्भात दारूसाठी पाणी लागते किंवा अन्य लागते, कोणत्याही कारखान्याला किंवा कोणत्याही प्रक्रिया उद्योगाला जर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी असेल तर त्यांनाही काटकसरीसाठी पाण्यावरही बंधन आणण्याचा निर्णय सरकार घेईल. आधी आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी, नंतर चाऱ्यासाठी आणि मनुष्याच्या याच्यासाठी. फक्त सुदैवाने यावर्षी तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. पण भावी कालखंडात जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावर निर्बंध घातल्याशिवाय पर्याय आमच्या समोर नाही, कारण पाणी आम्ही निर्माण करू शकत नाही. भाऊ, पाणी आपण आणि डाळीचा राहिलेला प्रश्न आहे. गेल्या 3 वर्षामधली परिस्थिती देशभरातले जर पाहिली तर डाळीच्या उत्पादनामध्ये दिवसेंदिवस घट होते आणि त्यासाठी मागच्याही वर्षी घट झाली, त्याच्याही मागच्या वर्षी घट झाली आणि याही वर्षी तशी मोठ्या प्रमाणात घट होईल याची शक्यता केंद्रानेही वर्तवली होती. त्याप्रमाणे आपल्या डाळीच्या संदर्भातले साठे केंद्र सरकारकडे आजही आहे, नाही तसं नाही आहे, आणखी काही मागवलेलं आहे. परंतु आता यामध्ये निसर्गानेही तेवढीच अवकृपा आमच्यावर सातत्याने 3-4 वर्षे केली. मोठ्या प्रमाणावर लागवड करत असताना तुरीचं पीक उत्तम रीतीने येत आहे असं दिसतं आणि आत्ता म्हणजे फुलांवर आलं की त्याच्यावर अळी पडली, त्याच्यावर हे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आता खास एक तेलबियाच्या संधी आणि एक डाळी उत्पादन करणाऱ्या पिकांसाठी एक वेगळा कार्यक्रम आता घेण्याचा ठरवलेला आहे. केंद्राने त्याच्यामध्ये 50% अनुदान द्यायचा निर्णय आता घेतलेला आहे आणि डाळीवरचे जे साठे आहे ते नियंत्रित करणं, त्यासाठी आता डाळ किती कुणाजवळ राहावी, व्यापाऱ्यांच्या याच्यामध्ये म्हणजे इंडस्ट्रीमध्ये किती, दुकानामध्ये किती, गोडाऊनमध्ये, याच्यावर आता नियंत्रणासाठी आजच सरकारने आज कायदा केला, आज निर्णय घेतलेला आहे. आणि मला वाटतं काल माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि तेव्हापासून गोडाऊन्स वगैरे साठे आम्ही धाडी घालायला लागता बरोबर आज क्विंटल मागे 45-50 रुपयापर्यंत भाव कमी झालेले आहे क्विंटल मागे. आता हळूहळू याचे परिणाम चांगले दिसायला लागतील. आयाती केलेले डाळ आहे. शेवटी निसर्गावर आम्ही मात करू शकलो नाही, परंतु आम्ही प्रोत्साहन देणार आहोत शेतकऱ्याला की डाळ वर्गीय पिकाकडे आणि तेल वर्गीय पिकाकडे शेतकऱ्यांनी अधिक वळलं पाहिजे. भाऊ, आपण निसर्गावर मात करू शकत नाही, परंतु व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने केलं तर समस्या आवाक्यात येऊ शकते. आता शेती संदर्भात जे प्रश्न आहेत याच्यामध्ये पीक बदल पद्धती जर आपण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याच्या पचनी पाडली, त्याला जर समजावून दिलं तर आज ऊस जो आहे, ऊस हा आपल्या एकूण सिंचन क्षमतेपैकी 60% पाणी पितं ऊस आणि त्याचा काय फायदा होतो, विशिष्ट भूभागाला फायदा होतो, हे सगळ्या लोकांना, तज्ज्ञांना माहिती आहे.
तरी सुद्धा तिथे वेगळ्या पद्धतीचं काही पीक इंट्रोड्यूस करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत, तिथल्या शेतकऱ्यांना काही वेगळं प्रशिक्षण दिलं पाहिजे, ते होत नाही. आणि दूरदृष्टी ठेवून कुठलीच उपाययोजना होत नाही. आपल्यासमोर जेव्हा कांद्याचं उत्पादन अमाप होतं तेव्हा कांदा रस्त्यावर फेकला जातो, दूध रस्त्यावर फेकलं जातं आणि टोमॅटो रस्त्यावर फेकले जातात. आणि जेव्हा सर्वसामान्य माणसाला गरज असते तेव्हा 60-60 रुपये आजही बाजारामध्ये कांदा विकत मिळतो. आणि तुरडाळीने तर आटे डाल का भाव तुमको पता चलेगा, हे हिंदी सिनेमातला डायलॉग आता सर्वसामान्य माणसाला ऐकावं लागताना दिसतोय. तर हे जे नियोजन आहे, या नियोजनामध्ये आम्ही सातत्याने, म्हणजे एका अनुभवानंतर माणूस शिकेल असं म्हटलं जातं, परंतु इथे वर्षानुवर्ष आम्ही त्या सगळ्या गोष्टी सहन करत असतो. तर हे कधी बदलणार आहे? नाही, ही गोष्ट खरी आहे की काही नियोजनामधल्या त्रुटी आहे, काही धोरणातली त्रुटी आहे, परंतु एका वर्षामध्ये सर्वच निष्कर्ष येतील अशी स्थिती नाही. हे दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा विषय. जर डाळीच्या संदर्भामधल्या काही जे म्हणजे ज्या टिकाऊ वस्तू याच्या संदर्भातले विषय की डाळ वगैरे असतील तर ह्या टिकाऊ आहेत, वर्ष 2 वर्ष त्या टिकू शकतात, तर त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून करून ठेवले आणि अशा अडचणीच्या अवस्थेमध्ये त्याचा वापर करणे. ज्या कांदे वगैरे टोमॅटो वगैरे हे पेरिसेबल आहे, म्हणजे मर्यादा ठरलेली आहे की 4 महिने 2 महिन्याच्या वर कांदा राहू शकणार नाही. अशा संदर्भामध्ये निर्णय घेत असणारा मगाशी आपण जो सांगितला की आता ह्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग काढणे, मला आता आणि तुम्हाला सांगतो पुढच्या कालखंडामध्ये या संदर्भामध्ये भाव कमी झाला तर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योगांना जाऊ शकतो. भाव कमी असला तर व्यापाऱ्यांना ग्राहकांनापर्यंत देऊ शकेल अशा यंत्रणा आता होत आहे. काही प्रक्रिया करून त्या संदर्भामध्ये टिकवण्याचंही आहे. म्हणजे जसं आता मला माहिती आहे की जळगावला आमच्या जैन उद्योग समूहानं परवा मुद्दा म्हणून तुम्हाला उल्लेख करतो की मी जर्मनीला गेलो असताना तिथे कौतुक केलं त्या कशाचा, तर त्यांनी कांदा जो आहे त्या कांद्याचं पाणी शोषून त्या ठिकाणी तो ड्राय करून जगभरामध्ये विकण्याची जी त्यांनी एक हे सुरू केली आहे. तर ती जी पावडर आहे त्या कांद्याची, ते पावडर आणि आपला ओरिजिनल कांदा एकच आहे. इतके त्याचे चव डेव्हलप झाले. अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल, फेकून द्यायची वेळ येईल, अशा ठिकाणी आपली ही पावडर तयार करण्यासाठी अधिक जोर देणं आणि ह्याचाही वापर कमी म्हणजे भाव वाढल्यानंतर करणं असे काही प्रयोग करावे लागतील. शेवटी याच्यामध्ये दीर्घकालीन नियोजनाचाच आपल्याला वापर करावा लागेल आणि याच्यासाठी निसर्गाची साथ हवीच आहे. नक्की. एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण अजेंडा महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपले कृषी मंत्री आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत चर्चा करतोय, अर्थात समजून घेतोय नेमकं या एका वर्षात काय आपल्या हाती लागलंय आणि येणाऱ्या काळात आपल्या विकासाची दिशा काय असणार आहे. एका छोट्याशा ब्रेकनंतर ही चर्चा आपण सुरू करूया. अजेंडा महाराष्ट्रामध्ये आपण एकनाथ खडसे यांच्यासोबत चर्चा करतोय आणि अर्थात समजून घेतोय महाराष्ट्राच्या विकासाची दिशा काय येणाऱ्या काळामध्ये. जवळजवळ 8 खाती असल्यामुळे त्यांच्याकडचा कारभार पण खूप मोठा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पुन्हा त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. कृषीवरचे प्रश्न विचारून झाले, महसूल खाते आणि काही राजकीय प्रश्नसुद्धा त्यांना विचारायचे आहेत. महसूल खात्याच्या संदर्भात खडसे साहेब तुम्हाला हा प्रश्न आहे की मुळात जी सगळी जुनी व्यवस्था आहे आणि जे कलेक्टर आधारित जे काही सगळं विकासाचं आपल्याकडे मॉडेल दिसतंय, प्रत्येक जिल्ह्याच्या एक कलेक्टर असतो, त्या कलेक्टरनी सगळं काम करणं अपेक्षित असतं, पण ठराविक कलेक्टर्सच काम करताना दिसत आहेत किंवा त्याची आपल्याला कामं झाल्याची पावती मिळत असते बऱ्याचदा, पण बाकीच्या जिल्ह्यांमधले कलेक्टर्स हे पूर्णपणे तिथे दिसत नाहीत किंवा असले तर त्यांची कामाची काय पद्धती ती कळत नाही किंवा त्यांची एफिशियन्सी कळत नाही. यावरती तुम्ही काही येणाऱ्या काळामध्ये काही उपाययोजना किंवा काही करताय का? कारण कलेक्टर ही जी यंत्रणा जर का सुदृढ केली तर राज्य झपाट्याने विकसित होतील. हे कसं काय होणार? एक आहे की जिल्हाधिकाऱ्यांवर कामाचा दिवसेंदिवस लोड वाढतोय. काहीही निर्णय सरकारने घेतला तर त्याची अंमलबजावणी कलेक्टरच्या माध्यमातून करावी. कोणत्याही विभागाचा कोणताही विषय असावा तरी त्याच्यावर कलेक्टरने नियंत्रण करावं. दुष्काळ असेल, पशुसंवर्धन असेल, निवडणुका असतील, सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट असेल, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट सगळं जे काही असेल, म्हणून नोडल एजन्सीसारखे कलेक्टर एजन्सी आहे. म्हणून हा अतिरिक्त भार कमी सरण्यासाठी ॲडिशनल कलेक्टर दर्जाचा एक माणूस आपल्याकडं आपण दिला, पण तरीही त्याच्यावरचा लोड कमी झाला नाही. कारण नवीन निर्णय सरकारने घेतले किंवा हायकोर्टाने घेतले, तसं जातीचे सर्टिफिकेट देणे, त्याची व्हॅलिडिटी करणे फार त्रासदायक प्रकार आहे असं राज्यामधलं अलीकडे जाणवायला लागलं. म्हणून आम्ही आता असा निर्णय घेत आहोत
की या राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कामामध्ये अधिक सुसूत्रता यावी, तर त्यासाठी एक 3-4 प्रकारचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले, काही घ्यायचे आहे. त्यामधला एक महत्त्वाचा निर्णय असा आहे की संपूर्ण राज्यामध्ये आणखी एक अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचं पद निर्माण करणे आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे जेवढे राज्यामधले त्या जिल्ह्यामधले अपील्स असतात, काही ग्रामपंचायतचे असतात, जमिनीचे असतात, उतार्याचे असतात, अनेक असतात, ते अपील त्याच्याकडे सर्वचे सर्व देणे, त्याच्या जोडीला त्या जिल्ह्यामध्ये वैधता प्रमाणपत्र त्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या तिथं दिलं पाहिजे अशी व्यवस्था करणे. आता वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना दूरवर जावं लागतं, म्हणजे 4 जिल्ह्यांचं मिळून एक वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था आपली आहे, ते आता त्या जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत. त्या बरोबरीला शेतकऱ्यांना किंवा ज्याच्या आवश्यकता असेल यासाठी जमिनीच्या संदर्भामध्ये आपल्याला ऑनलाईन 7/12चा उतारा मिळाला पाहिजे, ऑनलाईन म्युटेशन सुरू झालं पाहिजे, खरेदी ची पद्धत आम्ही सुरू केली, त्याबरोबर नोंदणीची पद्धत सुरू केली. म्हणजे पुढच्या कालखंडातच नव्हे तर आतापासून जे सुरुवात झाली त्याच्यामध्ये आता खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता निबंधकाकडे जायची गरज भासणार नाही. तुम्हाला खरेदी आता घर बसल्याच करता येईल. म्हणजे तुम्ही मुंबईला आहात आणि हे दिल्लीला आहे, प्रॉपर्टी औरंगाबादला आहे, याची खरेदी करत असताना आता ऑनलाईन आम्ही सिस्टीम डेव्हलप केली. भाऊ, ग्रामीण पातळीवर तलाठी इतके काही कागदामध्ये गमती करत असतो, फेरफार करत असतो की ते भल्या भल्या लोकांना पण तो जुमानत नाही. कलेक्टर असो की तहसीलदार असो, तो खाली जे कागदपत्रांमध्ये बदल घडलेले असतात त्याच्या अनेक बातम्या सातत्याने येतात आणि त्याचे थेट परिणाम किंवा त्रास सर्वसामान्य शेतकऱ्याला भोगावे लागतात. तर त्यात पारदर्शकता आणण्यासाठी या नव्या तुमच्या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे का? निश्चित फायदा होणार आहे. का तलाठ्यावर तसा कामाचाही अतिरिक्त भार फार मोठा आहे. आम्ही म्हणतो कोंबड्या मोजायच्या तलाठ्याने, जनावरं मोजायच्या तलाठ्याने, निवडणुकीची याद्या करायच्या तलाठ्याने, जमिनीत जाऊन पिकाची पाहणी त्यानेच करायची, पंचनामे त्यानेच करायचे, दुष्काळासाठी त्यानेच करायचं आहे, घर पडलं तरी पंचनामे, भरपूर लोड आहे. हा लोड कमी करणं आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांना किंवा त्याला लाभ देणं, म्हणून त्याचं कार्यालय पेपरलेस झालं पाहिजे. यासाठी आता महाराष्ट्रभर 7/12चा उतारा ऑनलाईन देण्याची व्यवस्था केली आणि ते राज्यभरात सुरू आहे. काही ठिकाणी अडचणी आहे इंटरनेटच्या किंवा ब्रॉडबँडच्या वगैरे, त्या हळूहळू दुरुस्त होतील. परंतु आता तलाठ्यामधलं सगळं दप्तर आम्ही उचलून कलेक्टर ऑफिसला जमा केलं, त्याच्याकडे ठेवलं नाही. त्यासाठी की जे काही तो ऑनलाईनवर करत जा, त्याच्यामध्ये एक. दुसरं, तलाठ्याला अतिरिक्त त्या संदर्भात आम्ही संपूर्ण राज्यभरातल्या तलाट्यांना लॅपटॉप दिलेले आहेत. आता त्याने त्या लॅपटॉपद्वारे, म्हणजे तुम्ही त्याला जोडले गेलेले आहात आणि त्या माध्यमातून तलाठ्याशी तुम्ही सरळ संपर्क करू शकतात आणि त्यामुळे तलाठ्यावरचा लोड कमी करणं, लोकांना घरबसल्या आता उतारा मिळतो. आजही तुम्ही जर पाहिलं, आता आम्ही जे नवीन पद्धत सुरू केली अलीकडे 4-6 महिन्यापासून, तर तुम्हाला आता घरबसल्या उतारा आपल्याला आपल्याच घरी कम्प्युटरवर उपलब्ध होऊ शकतो. कसं शेवटी सुविधा केंद्रामध्ये होतो. काही ज्या ठिकाणी इंटरनेट अडचणीचं असेल त्यावेळी मॅन्युअल पद्धतीने पण देण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहे. असा तलाठीच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्येही जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस असलं पाहिजे. म्हणून साऱ्याच्या साऱ्या जे काही कागदपत्र आहे ते आता स्कॅनिंग करणं आमचं सुरू आहे. लँड रेकॉर्डचं स्कॅनिंग सुरू आहे. 100-125 वर्षानंतर पहिल्यांदा या राज्यामधल्या जमिनीचं मोजमाप करण्याची प्रक्रिया आम्ही मागच्या महिन्यापासून सुरू केलेली आहे. उपग्रहाच्या द्वारे आम्ही साऱ्या राज्यातल्या जमिनीची मोजणीला सुरुवात केलेली आहे. 6 जिल्हे त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेले आहे. त्यामुळे आता उपग्रहाच्या माध्यमातून जमिनी मोजून त्याच्यावरचे उतार्यावरचे नावं देऊन तो उतारा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता आम्ही निर्णय घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे. स्टॅम्पच्या संदर्भामध्ये सुलभता यावी म्हणून आता स्टॅम्प पेपर्स हा जो होता प्रकार तो जवळपास काढून घेतलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला स्टॅम्प पेपर विकत घ्या, हे घ्या, तर तुम्हाला ऑनलाईन त्याच्या माध्यमातून करता येईल आणि त्यामधून करता येईल. स्टॅम्प पेपरच्या संदर्भामध्ये काही सवलती आपण दिल्या. पूर्वी असं वडिलांची प्रॉपर्टी मुलाच्या नावाला जरी लावायची असली किंवा तर त्याला 5% स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती, 4% स्टॅम्प ड्युटी अधिक 1 लोकल टॅक्स. म्हणजे 1 लाखाची प्रॉपर्टी असेल तर 5,00,000 त्याला भरावे लागत होते. माझीच प्रॉपर्टी माझ्याच मुलाला द्यायची, माझ्याच सुनेला द्यायची, माझ्याच नातवाला द्यायचे, एवढा पैसा लागायचा. आम्ही या राज्य सरकार म्हणून निर्णय घेतला की यावेळेस ब्लड रिलेशन म्हणजे रक्ताच्या नात्यामधले असतील तर पत्नी सहित म्हणजे पती पत्नी, मुलगा मुलगी, सून आणि नातू
ह्यांना जर प्रॉपर्टी तुमची द्यायची असेल तर आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, फक्त 200 रुपयाचं घेतलं तर लागेल. ॲफिडेव्हिट करत असताना प्रत्येक वेळी 100 आणि 500 रुपयाचा आपला स्टॅम्प घ्यावा लागत होता. आम्ही आता म्हटलंय की सेल्फ ॲफिडेव्हिट, तुम्ही स्वतःच प्रतिज्ञापत्र करा, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आता 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यायची गरज नाही ना 100 रुपयाची घ्यायची गरज आहे. असे काही अनेक निर्णय स्टॅम्पच्या संदर्भामध्ये घेतले आणि आमचा हा प्रयत्न राहणार. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की पुढच्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी तुम्हाला तलाठ्याकडे, सर्कलकडे म्हणजे नोंदणीसाठी सुद्धा आम्ही खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर मग आमच्याकडे येईल, मग नोंदणी करेल आणि त्याला 4 महिने तर वाट बघत बसेल. या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी झाली पाहिजे. एकीकडे खरेदी झाली की तिकडे त्याच्याकडे गेलं पाहिजे. सिस्टीम सुरू केली आहे. हळूहळू त्याच्यामधल्या त्रुटी दूर करून ते आम्ही करू. 4 वर्षामध्ये पेपरलेस कार्यालय अशा स्वरूपाचा संकल्प मंत्रिमंडळाने केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून उपाययोजनासाठी पैसा सुद्धा उपलब्ध केला. नक्की. एक अल्पसंख्याकांच्या दृष्टिकोनातून आणि आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून 2 प्रश्न तुम्हाला आहेत अगदी थोडक्यात. एक म्हणजे आदिवासी जमिनींच्या संदर्भात येणाऱ्या काळात शासनाची भूमिका काय असणार आहे आणि अल्पसंख्याकांच्या ज्या म्हणजे वक्फ बोर्डाच्या वगैरे जमिनी आहेत त्या संदर्भात पण खूप सारे वाद समोर येत असतात, त्याबद्दल तुम्ही काय करणार? आदिवासींच्या जमिनीच्या संदर्भामध्ये हस्तांतर होऊ नये बिगर आदिवासीला अशा स्वरूपाचं सर्वसाधारणपणे धोरण आम्ही वर्षभर झाले घेतलं आहे. तसं हस्तांतरणावर परवानगी आहे, परंतु आम्ही वर्षभरात हा विचार करत होतो की आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर त्याच्या जमिनी लाटल्यात घेतात. 1 वर्षामध्ये एकाही व्यक्तीला आम्ही परवानगी दिलेली नाही. पण या संदर्भामध्ये आदिवासीच उच्च न्यायालयामध्ये गेले, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले की आमचा हा अधिकार आहे विकण्याचा, कुणाला विकावं काय विकावं हा माझा अधिकार आहे, माझ्या घटनात्मक अधिकाराला सरकार बाद आणतं आहे. म्हणून अशा आमच्याकडे जवळपास 50-60 केसेस अशा आल्या की हायकोर्टाने आम्हाला स्ट्रिक्टली आदेश दिले की ह्यांची जमीन विकण्याची तुम्ही परवानगी द्या, तरीही आम्ही परवानगी दिली नाही. तर मागच्या महिन्यात हायकोर्टाने आम्हाला तिथे आमच्या सेक्रेटरीला सांगितलं की तुम्हाला जेलमध्ये टाकून देईल. म्हणजे एवढं त्यांनी केलं. त्यामुळे आता सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश पाळण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदिवासींना हस्तांतर करण्याची परवानगी ज्या ज्या केसेसमध्ये आहे तपासून देऊ, पण तो सरसकट परवानगी देण्याच्या विरोधात मीही आहे, आमचं सरकार आहे. आम्हाला असं वाटतं की चुकीचं होईल, परंतु आता उच्च न्यायालयाच्या ह्याच्यापुढे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो तरी सुप्रीम कोर्टाने ते जजमेंट दिले की हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. दुसरं वक्फ बोर्डाच्या संदर्भ आणि आदिवासींच्या जमिनीचा आणखी आहे की काही आदिवासी लोकप्रतिनिधींनी सुद्धा आम्हाला पत्र देऊन विनंती केलेली आहे की काही आदिवासी खरोखरच शहरी भागात आहे, शहराच्या बाजूला आहे, शेती करूच शकत नाही त्या ठिकाणी आणि त्यामुळे अशा ठिकाणी त्यांनी विक्रीची परवानगी द्यावी अशी काही आदिवासी आमदारांनी लोकप्रतिनिधी पण मागणी केलेली आहे. त्याचाही विचार करू. वक्फ बोर्डाच्या जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर घोटाळे झालेले आहेत, हस्तांतरण झालं आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी दुसऱ्या कुणालाही विकता येत नाही, पण त्या विकल्या. काही शैक्षणिक संस्थांनी दिल्या. त्या समितीचं एक शेख समिती आणि अन्य 2 समित्या आम्ही नियुक्त केल्या. त्यांचे निष्कर्ष आमच्याकडे आलेले आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार भ्रष्टाचार आहे असं त्यांनी काढलेलं आहे. त्या न्यायमूर्तींची जी समिती आहे त्यात जे निष्कर्ष आहेत त्यानुसार आम्ही कारवाई करणार आहोत आणि जे जे काही दोषी असतील ते एक. दुसरं, वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी केंद्र सरकारनेच आता कायदा करायचा ठरवलेला आहे की असे काही व्यवहार झाले असतील तर ते सारे व्यवहार बेकायदेशीर ठरवून या संपूर्ण जमिनी वक्फ बोर्डाकडे परत करण्याच्या संदर्भामध्ये केंद्रच आता कायदा करत आहे आणि त्या कायद्याच्या आधारावर या जमिनी येतील. अल्पसंख्याक विभागासाठी बरेचसे निर्णय आम्ही त्याच्यामध्ये घेतले. आता संभाजीनगर आहे, जळगाव आहे, मालेगाव, औरंगाबाद अशा काही ठिकाणी, परभणी वगैरे अशा ठिकाणी मुलींच्या वसतिगृहाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. त्यातले पुण्याचं 100 मुलींचं वसतिगृह, जळगावचं वसतिगृह, संभाजीनगरचं वसतिगृह अल्पसंख्याक समाजासाठी मंजूर झालं. परंतु त्यात 70% अल्पसंख्याक समाज म्हणजे बौद्ध समाज, शीख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम या समाजासाठी आणि 30% खुल्या समाजासाठी आणि आता नव्यानं 50% खुल्या समाजासाठी आणि 50% अल्पसंख्याक समाजासाठी मुलींना प्रवेश आणि मुलांना प्रवेश आम्ही देणार आहोत. शिष्यवृत्ती अल्पसंख्याकासाठी आता सुरू केलेली आहे. अल्पसंख्याकासाठी अनेक निर्णय सरकारने या संदर्भामध्ये घेतले आणि त्यांनाही मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे म्हणून त्यांना मदरसा आहे.
त्या मदरशामध्ये गणित, विज्ञान आणि इतिहास वगैरे अशासारखे त्यांनी शिकवले पाहिजे, अशा स्वरूपाचा निर्णय आम्ही घेतला. त्याच्यासाठी शिक्षक आम्ही पुरवू, त्यासाठी लागलेलं व्यवस्था आम्ही निर्माण करू, त्याचे पगार आम्ही देऊ, पण मदरशामध्ये ते शिकले पाहिजे. त्याबरोबरीला अल्पसंख्याक समाजामध्ये UPSC MPSC शिक्षणासाठी गेले पाहिजेत म्हणून शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुख्य प्रवाहामध्ये अल्पसंख्याक समाज आला पाहिजे या धारणेतनं खूप व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाऊ, एकीकडे तुम्ही असे वेगवेगळे जनहिताचे निर्णय घेताना दिसतात, परंतु जे वादग्रस्त निर्णय आहेत त्या वादग्रस्त निर्णयांवर योग्य पद्धतीने सरकारकडून उत्तर दिली जात नाहीत. विशेषतः गोहत्या बंदीचा कायदा जो आहे आणि त्याच्यावरून जे वादळ निर्माण झालं, तुम्ही सरकार हे लोकांच्या किचनमध्ये स्वयंपाकघरात घुसतंय की काय, कोणी काय खावं काय खाऊ नये या संदर्भात शासन हस्तक्षेप करायला लागले की अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात ओरड होत असताना शासनाकडून जो एक काहीतरी ठोस युक्तिवाद केला पाहिजे आपल्या निर्णयाचा, तो होताना दिसत नाही. हे का होत नाही? निश्चित मी आपल्या मताशी सहमत आहे. गोवंश हत्याबंदी विधेयक जसं एक कुणी भावनेशी जोडलेलं असेल तरी वस्तुस्थिती त्याच्यामागे आणखी अन्य कारण आहेत. जो रिपोर्ट आता 10 वर्षामधला अलीकडे आपल्याकडे प्राप्त झाला आहे तो जनतेसाठी खुला केलेला आहे. त्या रिपोर्ट्समध्ये या 10 वर्षामध्ये 28% पशुधन आपलं कमी झालेलं आहे. म्हणजे 10 वर्षात जर 28% पशुधन कमी झालं तर पुढच्या 10 वर्षातल्या गणनेमध्ये हे पशुधन 50%च्या आत किंवा 30-35% पर्यंत येईल. शेवटी पशुधन वाचवणं, कारण त्याच्या इथं वेगवेगळ्या शेतीसाठी उपयोग आहे, दुधासाठी उपयोग आहे, अन्य कारणासाठी उपयोग आहे. आणि निव्वळ गोवंश हत्याबंदी हा तेवढा पुरता मर्यादित नाही आहे की काही भावनेपुरता आहे, परंतु हे पशुधन वाचवल्याशिवाय अन्य व्यवस्थाही टिकल्या पाहिजेत, नाही तर कोलमडतील. हाही त्याच्या मागचा एक हेतू आहे. आज 28% पशुधन कमी होणं ही फार गंभीर बाब आहे आणि हे माझे आकडे नाही आहेत, हे त्या पशुगणनेचे आकडे आहेत. बरोबर, नक्की. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. अगदी थोडक्यात आपण पुन्हा न्यूजरूम मध्ये जाऊयात. न्यूजरूम मध्ये राजेंद्र हुंजे आहेत. राजेंद्र, थोडक्यात काय प्रश्न आहे? नाथाभाऊ, न्यूजरूम मधले काही सहकारी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत तुमच्या खात्यांविषयी. विनोद राऊत आपल्यासोबत आहे. विनोद, काय तुझा प्रश्न आहे? भाऊ, माझा प्रश्न असा आहे की सध्या राज्यातली जी नोकरशाही आहे ती निर्ढावलेली दिसते आहे, कुणाला जुमानत नाही. अनेक खात्यामध्ये मंत्र्यापेक्षा सचिव वरचढ झालेले दिसत आहेत आणि या संदर्भात तुम्ही पण अनेकदा तक्रार केली, आवाज उचलला आहे. अगदी मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात. अशा या निर्ढावलेल्या नोकरशाहीला तुम्ही रुळावर किंवा सरळ कसं आणणार आहात? नाही, एक आहे की काही अंशी तथ्य असलं तरी ह्याच्यामध्ये पूर्णपणे तथ्य नाही आहे. पण एक आहे प्रशासन अधिक शासन, शासनाचा लोकप्रतिनिधी निवडून दिलेला अधिक प्रशासनातला अधिकारी जो नियुक्त केलेला, ह्या दोघांनीही एकमेकांच्या विचाराने आणि समन्वयाने जर चालायचं ठरवलं तर राज्य प्रगतीच्या दिशेने वेगाने जाऊ शकतं. आणि ह्याच्यामधले जर मतभेदामध्ये अंतर वाढत चाललं, दुरी वाढत चालली तर निर्णय घ्यायला विलंब लागतो आणि जनतेची हानी होते. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जाणीव करून देण्याची आवश्यकता असतेच की या लोकशाही पद्धतीमध्ये हे कल्याणकारी राज्य आहे. शेवटी हे राज्य घेत असताना कायद्याच्या चौकटीमध्ये निर्णय जसा प्रशासनाला वाटतं घेतला पाहिजे तसा प्रशासनामध्ये जे प्रमुख आहेत त्यांनाही वाटतं आहे. परंतु आम्हाला काही वेगळं अंग आहे. आम्हाला लोक कल्याणकारी राज्याची भूमिका घेत असताना आमच्या समोर सर्वसाधारणपणे जनता आहे, गोरगरीब माणूस आहे, त्या हे अन्य अल्पभाषिक असतील, अन्य भाषिक असतील, त्या दृष्टिकोनात त्यांना झोकतं माप देण्याच्या दृष्टिकोनात काही निर्णय घ्यावे लागतात. शेवटी चर्चेद्वारे प्रश्न सुटतात. पण माझा आग्रह एक असतो नेहमी की एक वेळ मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर बरं का वाईट ह्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा प्रशासनाला अधिकार नाही. प्रशासनाने आपलं मत फाईरवर व्यक्त करावं की या संदर्भामध्ये चूक आहे का बरोबर आहे. पण दादाभाऊ, तुम्हाला तुम्ही म्हणता प्रशासनाला तो अधिकार नाही, पण मुळात शासनामध्येच मतभेद आहेत ना. आता तुमच्यामध्ये शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेचे मंत्री एक बोलतायत, तुमचे मंत्री एक वेगळं बोलतायत. एक शासन एक जिन्सी असं दिसत नाही. आमदारच्या प्रश्नाला मी जोडून नाथाभाऊ विचारू इच्छितो की आता स्वतः अर्थमंत्री जेटली म्हणालेले आहेत की शिवसेनेने काल जो BCCIच्या ऑफिसच्या समोर राडा केला तर तिथे शिवसैनिकांना तुम्ही अटक केलं पाहिजे असं ते म्हणतात. मग तुमचे हात कोणी पकडलेले आहेत? गृह खातं तुमच्याकडे आहे, तुम्ही का कारवाई का करताना दिसत नाही? बोलता का? म्हणजे लोकांना तुम्ही काय फसवता का? नाही, एक विषय याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की गेले वर्ष झाले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मंत्रिमंडळामध्ये एकत्र काम करत आहे, सरकारमध्ये एकत्र काम करत आहे. मला नाही आठवत एकही मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेने काही विरोध केलेला आहे.
चर्चा झाली, चर्चेमध्ये मतं झाले, मतांतरं झाले असतील, परंतु 100% निर्णय आतापर्यंत जे मंत्रिमंडळाने घेतलेले आहे ते एक मताने झालेले आहे. शेवटी मंत्रिमंडळाच्या बाहेर जात असताना सरकारमध्ये मंत्री म्हणून आम्ही एकत्र काम करतो, सरकार म्हणून करतो. बाहेर जात असताना एखादा विषय असतो, ते 2 पक्ष आहे. शिवसेनेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, भारतीय जनता पार्टीचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचे धोरणं, त्यांचे तत्त्व हे त्यांच्या नेतृत्वाने ठरवलेले, पक्षाने ठरवलेल्या दृष्टीने जातात. आम्ही आमच्या पक्षाच्या तत्त्वाचं पालन करून त्या दृष्टीने जातो. त्यामुळे ते ठामपणे त्यांच्या तत्त्वाशी सहमत आहे, आम्ही आमच्या तत्त्वाशी सहमत आहोत. आणि या दृष्टिकोनात पक्ष म्हणून मतांतर आहे, परंतु सरकारमध्ये एकत्रित भूमिका आहे आणि एकही निर्णय आमचा एकमताशिवाय आतापर्यंत झालेला नाही. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत. अगदी अरुण जेटली म्हणाले तर त्या काही जबाबदाऱ्या आहे बघा, सरकार म्हणून काही जबाबदाऱ्या आहे. सरकार म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. या दृष्टिकोनात जे काही आवश्यक असेल, या राज्यामधल्या प्रत्येकाला निर्वेधपणे जगता आलं पाहिजे, निर्भयपणे जगता आलं पाहिजे. या दृष्टीने जे काही पावलं उचलायचे आहेत ते गृह खात्याने उचलले पाहिजेत, ही भावना अरुण जेटलींनी व्यक्त केली. ती काही गैर असं मला वाटत नाही. नाही, पण बघा, म्हणजे सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फसलं, त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. आता काल ज्या लोकांनी तिथे जाऊन तोडफोड केली किंवा निदर्शनं केली, त्यांना अटक करून लगेच त्यांची सुटका झाली. मग जेटली असं म्हणतात, एका अर्थाने सर्वसामान्य माणसांची दिशाभूल आहे ना ते. नाही, सर्वसामान्य माणसांची दिशा म्हणजे तुम्ही कायद्याच्या मिलेजुले तुम्ही आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलता. आणि सगळ्यांची म्हणजे तुमच्या सरकारमधली भाजप आणि शिवसेनेची जी काय आता बयानबाजी बघितली गेल्या काही दिवसातली, तर तीच दिसते. अगदी कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रश्न असू देत किंवा आणखीन त्या दिवे लावण्याचा प्रश्न असू देत, मरीन ड्राईव्हला, प्रत्येक ठिकाणी हेच आहेत. अगदी तो मांस भक्षण करण्याचा विषय असू देत, सगळीकडे वेगवेगळी मतं आहेत. नाही, मी सांगितलं आपल्याला की 2 स्वतंत्र पक्ष आहेत, त्या पक्षाचे वेगवेगळे तत्व आहे. आणि आजपासूनच नाही, ही युती जे झालेली आहे ते काय हिंदुत्वाच्या आधारावर झालेली आहे, काय विशिष्ट विचारानं झालेली युती आहे. आजपर्यंत काही आत्ताच अशा रीतीची बयानबाजी आहे किंवा मतभेद आहेत अशातला प्रश्न नाही आहे. गेल्या 30-32 वर्ष झाले युतीचा साक्षीदार म्हणून मी आहे. जेव्हापासून युती झाली तेव्हापासून तर आजतागायत मी अनेक चढ उतार ह्याच्यातले पाहिलेले आहे. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी मत व्यक्तच करू नये. याचा अर्थ असाही नाही की सरकार म्हणून आम्ही काहीच कार्यवाही करू नये. पण यामुळे सरकारमधले हे जे काय किंवा राजकीय तुमचे मतभेद आहेत, त्याच्यामुळे प्रशासन काय काम करणार, काय मेसेज काय जाईल? एक जिन्सी जर का सरकार नसेल किंवा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही जर का एका दिशेने जात नसाल विकासाच्या, तर मग हे असंच होणार ना, प्रशासन ते निर्ढावणारच त्याच्यामध्ये. नाही, प्रशासन जी काही उपलब्धी वर्षभरामध्ये झाली ते प्रशासनाने काम केल्यामुळेच झालेली आहे. शेवटी प्रशासनाचे मोठं योगदान आहेच. प्रशासनामध्ये जसे राजकारणामध्ये काही व्यक्ती तुम्हाला असू शकतात की ज्याच्याकडे उंगली निर्देश करता येईल, तसं प्रशासनामध्ये एखादे 2 व्यक्तिमत्व असं असू शकतं. पण याचा अर्थ सारंच प्रशासन डबघाई झालं आहे आणि सारंच प्रशासन ठप्प झालं असं नाही. त्यांनी कामं केले, त्यांनी काही अंमलबजावणी केली म्हणूनच आम्ही चांगल्या रीतीनं कारभार वर्षभरासाठी करू शकलो. जनहिताचे कामं करत असताना दोघांनी समन्वयानं केलं पाहिजे, यामुळेच कामं चाललेले आहेत त्या ठिकाणी. अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महसूल मंत्री म्हणून महसूल वाढण्याच्या दृष्टिकोनातून आणि खास करून कृषी विकास दराच्या, कारण आपला कृषी विकास दर अतिशय कमी होत चालल्याचं म्हटलं जाते. कोरडवाहू असेल, अगदी सोयाबीनसारखं पीक असेल की जे खरीप गेल्या काळामधला इतका अनियमित झालेला आहे, त्यामुळे खरीपाची जी काही नुकसान भरपाई असायला पाहिजे शेतकऱ्यांना, हे सगळं मिळून लवकरात लवकर काही दिलासा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल का? नाही, महसूल वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक निर्णय आम्ही या संदर्भामधले घेतले. त्या संदर्भामध्ये वाळूच्या संदर्भातला वाळू माफियांवर बंधन आणलं पाहिजे आणि त्याबरोबरीला त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली पाहिजे म्हणून आम्ही कायद्यामध्ये बदल केला. त्यांच्यावर मोका लावण्यासाठी तरतूद केली. 5 पट दंड वाढवून टाकलेला आहे. वाहनं वगैरे जप्त करून सरळ लिलावाने टाकून द्या असं सांगितलं आहे. संघटित गुन्हेगारीसाठी सर्वांना अडकवा असं सांगितलं आहे. ड्रायव्हर असेल, मालक असेल, तो साथ देणार असेल, अधिकारीसुद्धा, अशाने वाहतूक उत्पन्न त्याच्या माध्यमातून वाढलेलं आहे. स्टॅम्प ड्युटीमध्ये सरळता आणल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या चोऱ्या होत्या ते जे त्याच्यामध्ये लिकेजेस होते ते थांबवण्यापैकी बऱ्यापैकी आम्हाला यश आलेलं आहे. मागच्या कालखंडामधली स्टॅम्प ड्युटी, मागच्या कालखंडामधला एक्साईज याच्यामध्ये किमान या वर्षी आम्हाला 10 ते 12% वाढ झालेली दिसेल अशी आमची व्यवस्था त्यामध्ये आहे. राज्याच्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या करमणूक करायच्या व्यवस्था आहेत, मला वाटतं की यामध्ये टॅक्स वाढवल्यापेक्षा या राज्यामध्ये जो
लिकेजेस आहेत, जे काही आमची गळती आहे ते थांबवले तरी बऱ्यापैकी आम्हाला टॅक्स मिळू शकतो. म्हणून आम्ही आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि या माध्यमातून महसुलामध्येही वाढ होईल आणि वाढ करत असताना जनतेलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते, ती दक्षता आम्ही घेत आहे. नक्की. अर्थात एक कठीण काम आहे हे सगळं आणि इतक्या सगळ्या खात्यांचा कारभार तुम्ही बघताय, त्यामुळे अर्थातच हे इतके प्रश्न होते आणि गेल्या वर्षभरातली ही कामगिरी होती आणि पुढची काही वर्ष आहेत, 4 वर्षांमध्ये हे सरकार काय करणार आहे ते बघावं लागेल. अर्थात सध्या या अजेंडा महाराष्ट्रामध्ये आपण एक विकासाची दिशा तपासतोय. राज्याच्या सरकारची 1 वर्ष पूर्ण होते, त्यानिमित्तानं हा सगळा संवाद होता. आता तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.